इतक्या वर्षानंतर आपल्या घरात पाळणा घालणार आहे. बाळाचे बोबडे बोबडे बोल आपल्या घरात घुमणार आहेत. त्याची उली उलीची पावलं घरभर दुडू दुडू धावणार आहेत. माझं ना खूप वर्षापासूनचं स्वप्न पूर्ण होणार आहे. मला खूप आनंद होतोय. अगं हो तिलोत्तमा, किती उत्साह. हसणारच नाही का उत्साह. आणि याच उत्साहाने मी माझ्या लेकीचं म्हणजे अमृताचं डोहाळ जेवण सुद्धा करणार आहे. करणार आहोतच, पण आधी मेनू ठरवायला हवा ना. ते अमृताला विचारायला हवं. हो, ती आली की तिला विचारूया ना. हे बघ आलीच. मला सांग मेन्यू काय ठरवायचा आहे? बाळाला काय हवंय आणि तो आज काय म्हणतोय? आई बाळ असं म्हणतंय की त्याच्या आजी आजोबांनी त्याच्या बाबांबरोबर आज बाहेर जावं. म्हणजे गॅरेजचं काम छान चाललंय बाबा. हा म्हणजे रिस्पॉन्स खूप छान आहे. गिराईक वाढत चाललंय. छान. आत्ताची जागा आहे ना ती थोडीशी अपुरी पडत होती म्हणून बाजूचा गाळा मी घेतला विकत. पैशाची सगळी जुळवाजुळव आम्ही केली. अरे मस्त प्रगती करतोयस तू. मला अभिमान आहे तुझा. इनफॅक्ट आम्हाला दोघांनाही अभिमान आहे. आणि मुख्य म्हणजे तू शून्यातनं सुरुवात केली आहेस. थँक्यू बाबा. तर म्हणजे गाळा घेतलाय नवीन, सेटअप पण सगळं झालंय. 2 नवीन इक्विपमेंट्स कालच आली. अमृता म्हणत होती की आपण पूजा करूया छोटीशी. काम करायला सुरुवात करण्याआधी. म्हणून मला वाटत होतं तुम्ही दोघांनी जर. आई बाबा म्हणजे आमच्या दोघांची अशी इच्छा आहे की ही पूजा तुमच्या दोघांच्या हातून व्हावी, विशेषतः आईंच्या हातून. म्हणजे याला आता पूजा म्हणा किंवा उद्घाटन म्हणा, पण काम सुरू व्हायच्या आधी पूजा होणं गरजेचं असं मला वाटलं. अरे नाही, छानच कल्पना आहे की. काय तिलोत्तमा? नाही हो ना, आहे कल्पना चांगलीच आहे. पण माझी काय गरज आहे तिथे? तुम्ही जा ना. नाही ठीक आहे. गॅरेज आहे छोटंसं, त्यामुळे तुम्ही नाही आलात तरी चालेल. दॅट्स ओके. अरे नाही नाही, तसं नाही. नाही खरंच सांगतो, गॅरेज आहे. कशाला येत आहे तुम्ही? सुरुवात करतो काम. अरे नाही. खरं तर मलाच जायचं होतं, पण काय तू कुठेही बाहेर जायचं नाहीयेस. तुला माहितीये ना, घराबाहेर पाऊल नाही टाकायचंयस तू. तुला हवं असेल तर मी जाते तुझ्या ऐवजी. मी पूजेची सगळी तयारी करतो. मी फोन करतो, तोपर्यंत तुम्ही निघू नका. हा, ऊन पण असेल ना तिकडे. आई थँक्यू. मी आलेच.